होय, पुलावरून गाडी नदीत कोसळली. दादाचा अजून पत्ता लागला नाही आणि त्यामुळे काकूंनाही अटॅक आला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, विनय रडत रडत म्हणाला. हे ऐकताच राजेशरावांचा फोन त्यांच्या हातून आपोआप सुटला आणि खाली पडला. ते एकदम हादरलेच होते. राजेशरावांना असं बघून आई खूप घाबरली होती. अहो, काय झालं? काय म्हणाले ते? आई म्हणाली. डोक्यावर हात ठेवून बाबा खाली बसले. अहो, सांगा ना, काय झालं ते? आई खूप काळजीने विचारत होती. कार्तिकराव, बाबा म्हणाले. काय झालं कार्तिकरावांना? बोला ना, काय झालं त्यांना? आई म्हणाली. त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्यांची गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यांचा अजून पत्ता लागला नाही, बाबा म्हणाले. नाही. तशी मागे उभी असलेली सई ओरडली. आता पुढे. सईने सगळं ऐकलं होतं. तिला जणू शॉकच बसला होता. नाही नाही, सई जोरजोरात ओरडत होती. शारण तिला सांभाळत होती. सई लगेच धावत बाबांजवळ आली. हे साफ खोटं आहे ना बाबा? बोला ना बाबा, हे खोटं आहे ना? माझा कार्तिक येणार आहे ना? त्याला काहीही झालं नाही ना? सई तिच्या बाबांना रडत रडत विचारत होती. तिचे आई बाबा तिला सांभाळत होते. सगळ्यांना खूप दुःख झालं होतं. सईचं दुःख कुणालाही बघवत नव्हतं. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले होते. सईसाठी सगळ्यांना खूप वाईट वाटत होतं. जिथे 2 मिनिटं अगोदर आनंदाचं वातावरण होतं, तिथे एका बातमीने आता हळहळ निर्माण झाली होती. जी मुलगी 2 मिनिटापूर्वी जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती होती, तीच मुलगी आता जगातील सगळ्यात दुःखी व्यक्ती झालेली होती. बाळा, धीर धर बाळा, धीर धर. बाबा रडक्या आवाजात तिला समजावत होते. आईने तिला जवळ घेतलं. आई, बघ ना, बाबा काय म्हणत आहेत. अगं, त्याला काहीच होऊ शकत नाही. आत्ताच त्याचा मेसेज आला की मी येतो आहे म्हणून, सई ओरडून सांगत होती. आई, आत्या, शारण तिला सांभाळायचा प्रयत्न करत होत्या. आई, मला जायचंय, मी जाते आणि कार्तिकला घेऊन येते. माझ्यावर रुसला असेल तो, पण मी बोलावल्यावर नक्की येईल तो, सई रडत रडत बोलत होती. आई तिला धीर देत होती. सई जणू वेडीच झाली होती. कार्तिकचा विरह तिला सहन होत नव्हता. तुम्ही कुणीही माझं का ऐकत नाही आहात? ती बोलत बोलत बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती आणि अचानक ती जमिनीवर कोसळली. तिला चक्कर आली होती. सगळे खूप दुःखी झाले होते. अचानक आलेल्या दुःखाने सगळे खूप कोमेजून गेले होते. सईला लगेच रूममध्ये आणलं आणि झोपवलं. बाबांनी लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. सई खूप दुःखी झाली होती. तिला हे दुःख सहन झालं नव्हतं. कोणत्याही मुलीला एवढं मोठं दुःख सहन होऊच कसं शकतं? डॉक्टरांनी येऊन सईला चेक केलं. खूप स्ट्रेस घेतल्यामुळे त्यांना चक्कर आलेला आहे. त्यांचा थोडा BP लो झाला आहे. सो त्यांना थोडंसं स्ट्रेस फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना कसलंही टेन्शन देऊ नका. आता मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे. त्याने त्यांचा BP नॉर्मल होईल आणि झोप बराच वेळ येईल. त्यामुळे तुम्ही आता घाबरू नका. येतो मी, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. आई, बाबा, सूरज, शारण, स्वराज, आत्या, मामाजी सगळेच सईजवळ होते. तिची अवस्था बघून आईला रडू आवरत नव्हतं. शारण आणि आत्या दोघीही आईला सांभाळत होत्या. कधी कुणाचं वाईट केलं नाही हो माझ्या मुलीने. मग माझ्याच मुलीसोबत असं का व्हावं? देवा, तुला न्यायचंच होतं तर मला घेऊन जाता रे. पण माझ्या मुलीला एवढं दुःख नको द्यायला हवं होतं. आई खूप रडत बोलत होती. कुणालाही हे दुःख सहन होत नव्हतं. लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळी आता हळूहळू वजा होत होती. सगळे सईला बघून आणि आईबाबांना धीर देऊन निघून जात होते. सई आता शांत झोपलेली होती.
आई, आत्या आणि शारद तिच्या जवळच बसलेल्या होत्या. बाबा, स्वराज, सूरज आणि मामाजी बाहेर सगळ्या पाहुण्यांना निरोप देत होते. सगळे पाहुणे गेले, कारण आता तिथे राहूनही काय उपयोग होणार होता. ज्या कार्यासाठी सगळे जमा झाले होते तेच कार्य आता होणार नव्हतं. सगळ्या पाहुण्यांना निरोप देताना बाबांना फार भरून येत होतं. सगळे पाहुणे गेल्यावर बाबा खूप ढसाढसा रडले होते. सूरज बाबांजवळ येऊन त्यांना समजावत म्हणाला, बाबा, नका ना रडू, प्लीज. तुम्हीच रडाल तर ताईला कोण सांभाळेल? तुम्ही अशी हिंमत हाराल तर कसं होईल? सूरज रडत रडत समजावत होता. बाबांनी त्याला मिठी मारली. दोघेही खूप रडत होते. स्वराज आणि मामाजी त्या दोघांनाही सांभाळत होते. बाबा, आपलीच अशी अवस्था आहे तर जिजूंच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल? सूरज म्हणाला. हो, आपल्याला जाऊन बघावं लागेल, बाबा म्हणाले. पण बाबा, हॉस्पिटलचा पत्ता? सूरज म्हणाला. मगाशी कॉल केलेल्या नंबरवर मिळेल आपल्याला पत्ता, बाबा म्हणाले. मामा, आम्ही पण येतो तुमच्यासोबत, स्वराज म्हणाला. नको रे, तुम्ही इथे सईजवळ थांबा, इथे तुमची गरज पडू शकते, बाबा म्हणाले. आता चौघेही आत सई असलेल्या रूममध्ये गेले. आई, आम्ही जाऊन येतो, सूरज म्हणाला. कुठे जात आहात? आई म्हणाली. कार्तिकरावांच्या आईला भेटून येतो, त्यांना अटॅक आलाय. आपल्यापैकी कुणीतरी जायला हवं, त्यांना आपली गरज आहे. तू इथे सईजवळ थांब, तिची काळजी घे, आम्ही जाऊन येतो, बाबा म्हणाले. आणि बाबा आणि सूरज हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाले. जवळजवळ आता संध्याकाळ होत आलेली होती. तरीही पोलिसांचं तपास कार्य सुरूच होतं. त्यांना अजूनही कार्तिकचा पत्ता लागला नव्हता. जवळजवळ पूर्ण नदीच त्यांनी पालथी घातली होती. मात्र तरीही काहीही त्यांच्या हाती लागलं नव्हतं. इकडे राज, बाबा आणि विनय अजूनही ICU बाहेर बसून होते. त्यांना अजूनही आईला भेटायची परमिशन भेटली नव्हती. चांगल्या व्यक्तीबरोबर तर नेहमी चांगलं होत असतं ना, मग माझ्या ब्रोसोबत असं का घडलं? त्याने तर नेहमी दुसऱ्यांची मदतच केली आहे. कधीही त्याने कुणाला दुखावलं नाही की कधीही कुणाला त्रासही दिला नाही. मग त्याच्यासोबत एवढं वाईट का घडावं? देवा, तुला असं काही करायचं होतं तर माझ्यासोबत करायचं होतं रे. पण माझ्या ब्रोसोबत असं नव्हतं करायला हवं होतं. देवा, हवं तर मला घेऊन जा, पण माझ्या ब्रोला लवकर सापडू दे. त्याला काहीही होऊ देऊ नकोस. मी आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, पण आज पहिल्यांदा मागतोय. माझ्या ब्रोला लवकर सापडू दे आणि आई आणि ब्रोला पुन्हा हसत खेळत मला बघू दे. देवा, एवढंच मागणं आहे माझं. राज मनातल्या मनात देवाला मागणं मागत होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या गालावरून ओघळत होते. ते बघून बाबांजवळ बसलेला विनय राज जवळ आला आणि त्याला धीर देऊ लागला. तसा राज भानावर आला. त्याने लगेच स्वतःचे डोळे पुसले आणि तो बाबाजवळ आला. बाबा, तुम्ही आराम करा. विनय, बाबांना घेऊन घरी जा, सकाळपासून खूप दमले आहेत ते, राज म्हणाला. मला झोप येईल असं वाटतं का तुला? अरे अरे, एका बापाच्या काळजाच्या तुकड्याचा अजून शोध लागला नाही, त्याला तू आराम कर म्हणतोस? एका नवऱ्याच्या बायकोला अटॅक आलाय आणि त्याला तू आराम कर म्हणतोस? हे शक्य तरी आहे का बाळा? बाबा राजला मिठी मारून रडू लागले. राज त्यांना सावरत होता. अहो बाबा, रडू नका, मला खात्री आहे ब्रो नक्की सापडेल आणि तेही सही सलामत, राज म्हणाला. अगदी बरोबर, मागून येणारे राजेशराव म्हणाले. त्यांना बघताच बाबांना अजूनच रडू आलं. दोन्ही व्याही गळावेट घेऊन रडत होते. काय झालं हो हे? माझा कार्तिक, माझी बायको, सगळं उद्ध्वस्त झालं हो, विनायकराव रडत रडत बोलत होते. राजेशराव स्वतःला सावरत म्हणाले. अहो,
काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. कार्तिकराव ठीकच असतील आणि ते लगेच सापडतील आणि त्यांच्या आईही लवकरच बऱ्या होतील. तुम्ही फक्त स्वतःला सांभाळा, राजेशराव म्हणाले. आता राजला कळलं होतं की हे ब्रोच्या सासरची मंडळी आहेत. तुम्हाला पण हेच वाटतं ना काका? मी पण बाबांना हेच सांगत होतो, पण ते ऐकतच नाही आहेत, राज म्हणाला. राजेशराव राजकडे बघू लागले. तुम्ही राजराव का? राजेशराव म्हणाले. हो, हा माझा लहान मुलगा. सकाळपासून खूप धावपळ झाली आहे बिचाऱ्याची. विनायकराव म्हणाले. मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो, विनय म्हणाला. तसे राजेशराव त्याच्याकडे बघू लागले. त्यांच्या डोळ्यातील प्रश्न विनयला समजला होता. मी विनय, मीच तुम्हाला सगळं सांगितलं होतं, विनय म्हणाला आणि तो चहा आणायला निघून गेला. सुनबाई कशी आहे? विनायकराव म्हणाले. हे ऐकताच त्यांना काय उत्तर द्यावं हे राजेशरावांना कळत नव्हतं. आधीच एवढ्या दुःखात आहेत हे सगळे, आता यांना खरं कसं सांगू? राजेशराव स्वतःशीच बोलू लागले. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.